नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी या वर्गातील सांख्यिकी अनुभवणार आहोत. तर सांख्यिकीमध्ये आपण केंद्रीय प्रवृत्तीची परिणामे, वर्गीकृत वारंवार, मध्य आणि मध्य बघणार आहोत. त्याची सरासरी कशी काढायची हे बघणार आहोत. तर प्रामुख्याने सांख्यिकी म्हणजे काय? तर सांख्यिकी म्हणजे आकडेवारीचा अभ्यास असतो, जो आकडे गोळा करणे, त्यांची मांडणी करणे, विश्लेषण करणे आणि त्यावरून निष्कर्ष काढणे या सर्व प्रक्रियांना आपण सांख्यिकी असं संबोधतो. आता सांख्यिकीतील सरासरी म्हणजे काय व ती कशी काढायची हे आपण आता पुढे समजून घेणार आहोत. तर सरा जी सांख्यिकी आहे ती सोप्या शब्दात सांगायची ठरली तर आकड्यांच्या आधारे निष्कर्ष काढण्याचं जे शास्त्र आहे याला आपण सांख्यिकी असं म्हणू शकतो. तर मानवी जीवनात अनेक अ, शाखांत उपयुक्त ठरते आहे, जसे अर्थशास्त्र, वाणिज्य, औषधशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जैवतंत्रज्ञान, भौतिकशास्त्र अशा विविध. एखाद्या प्रयोगानंतर मिळणाऱ्या निष्पत्तीच्या अनेक शक्यता असतात. जेव्हा आपल्याला शक्यता तपासायची असते तेव्हा आपण काय करतो, मोठ्या प्रमाणावर प्रयोग करतो आणि या नोंदी केल्या जातात. आता जे फ्रान्सिस गाल्टन जे आहे शास्त्रज्ञ, या ब्रिटिश शास्त्रज्ञाने काय केलं, संख्याशास्त्रात मूलभूत काम केलं होतं. त्यांनी काय केलं, एक प्रश्नावली तयार केली आणि त्याचे वाटप अनेक लोकांमध्ये केले आणि त्यांची माहिती गोळा करून त्याची पूर्वपठिका, आर्थिक स्थिती किंवा त्याच्या आवडीनिवडी, आरोग्य इत्यादीचा मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे नोंदी आल्या. वेगवेगळ्या लोकांच्या बोटांचे ठसे वेगवेगळे असतात हे लोकांना माहीत झाले आणि या बोटांच्या ठशावरूनच एखाद्या व्यक्तीची ओळख पटणे शक्य झाले. गुन्हेगारांना शोधण्यासाठी ही पद्धत त्यांनी न्यायालयातही त्यांच्या मान्यता भेटली आणि प्राण्यांच्या व मानवाच्या अनुवंशशास्त्रात त्यांनी खूप महत्त्वाचं किंवा मोलाचं काम केलेलं आहे. तर आता आपण याच्याद्वारे काही उदाहरणाद्वारे बघूया. आता जर तुमच्या वर्गातल्या सर्व मुलांची उंची जर सेंटीमीटरमध्ये घेतली तर आपल्याला असं आढळतं की अनेक मुलांची उंची ही एखाद्या विशिष्ट संख्येभोवती किंवा त्याच्या आसपास केंद्रित झालेली असते. आता आपण याच्यावरून आता दोन पद्धत बघणार आहोत. आता एक सरासरी. सरासरी म्हणजे काय, की दिलेल्या सर्व मूल्यांची एकूण बेरीज करून ती मूल्यांच्या संख्येनेच भाग दिलेला असतो. म्हणजे उदाहरण जर द्यायचं ठरलं तर एखाद्या तीन विद्यार्थ्यांना 60, 70 आणि 80 यापैकी सरासरी मार्क मिळालेले आहे. तर आपण सरासरी कशी काढू? सर्व मूल्यांची बेरीज डिवाइड बाय मूल्यांची संख्या म्हणजे 60 + 70 + 80 = 70 डिवाइड बाय 3. याप्रमाणे आपण काढू शकतो. तर सांख्यिकीचा उपयोग आपण वेगवेगळ्या कारणास्तव आपण करू शकतो. आणि आता वारंवारता. वारंवारता म्हणजे काय? वारंवारता जर सांगायचं ठरलं तर वारंवारता म्हणजे प्रत्येक संख्या किंवा तिचा वर्ग किती वेळा येतो हे ओळखणे किंवा तिची पुनरावृत्ती होते हे दाखवणारा तक्ताच म्हणजे वारंवारता होय. एखादी संख्या किती वेळा आली आहे म्हणजेच तिची वारंवारता होय. तर आपण आता एका उदाहरणाद्वारे आता आपण मध्य बघणार आहोत. मध्य म्हणजे काय? तर दिलेल्या आकडेमोडीतील मधोमध येणारे मूल्य. सर्व आकडे लहान ते मोठ्या क्रमाने जर मांडले ते अगदी मध्य येते. आता मध्य जर काढायचा ठरला तर सर्व प्राप्तकांची बेरीज आपण एकूण प्राप्तकांची संख्या याप्रमाणे आपण मध्य काढू शकतो. आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खालील सारणीत एक काम पूर्ण करण्यास प्रत्येक कामगाराला लागणाऱ्या वेळेची वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून ते काम पूर्ण करण्यास एका कामगाराला लागणाऱ्या वेळेचा आपल्याला मध्य काढायचा आहे. तर आपण आता याद्वारे मध्य काढणार आहोत. तर हा जो वारंवारता तक्ता आहे यानुसार आपण उभे स्तंभ आणि आडवे स्तंभ बनवून घेणार आहोत आणि त्यानुसार वर्गमध्य, वारंवारता आणि वर्गमध्य इंटू वारंवारता काढणार आहोत. तर सारणीत दाखवल्याप्रमाणे जे उभे स्तंभ घेतले आहे त्या पहिल्या स्तंभात आपण वर्ग घेतले आहे, दुसऱ्या स्तंभात आपण वर्गमध्य लिहिलेला आहे, तिसऱ्या स्तंभात त्या वर्गातील कामगारांची वारंवारता लिहिली आणि चौथ्या स्तंभात प्रत्येक वर्गासाठी xi क्रॉस fi हा गुणाकार लिहिलेला आहे आणि त्याचा वापर करून आपण 1265 ही संख्या आलेली आहे आणि त्याचा मध्य आपण वरील सूत्राचा वापर करून काढलेला
आहे. हे मध्य काढून आपण हे सॉल्व करू शकतो.